केंद्रीय अर्थसंकल्प हा आजच सादर होणार आहे। खासदार ई अहमद यांच्या निधनानंतर आज सादर होणारा अर्थसंकल्प हा एक दिवस पुढे ढकलला जाईल अशी चर्चा होती। मात्र सरकारनं आजच अर्थसंकल्प सादर करण्याची भूमिका घेतली आहे। इंडियन मुस्लिम युनियन लीगचे खासदार ई अहमद यांना काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी सभागृहात हृदयविकाराचा झटका आला। यानंतर त्यांना रुग्णालयात नेलं गेलं। मात्र आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। संसदेचं कामकाज सुरू असताना संसद सदस्याचं निधन झाल्यास सभागृह एक दिवस तहकूब करावं असा संकेत आहे। प्रशांत कदम आमचे दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आज अर्थसंकल्प सादर होणार की नाही अशी चर्चा होती, मात्र तुर्तास हे संकट दूर झालंय। दीपक, आज सकाळपासून अर्थसंकल्पासंदर्भातला जो संभ्रम होता तो आता अखेर दूर झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण खुद्द केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे सध्या नॉर्थ ब्लॉकला त्यांच्या ऑफिसमध्ये अर्थ मंत्रालयाच्या पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये बजेट संदर्भातली प्रक्रिया देखील सुरू होईल आणि पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना देखील जेटलींनी आजच बजेट सादर होणार अशा पद्धतीचे संकेत दिलेले आहेत। खरं तर सरकारपुढे आज एक वेगळाच प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला होता, कारण काल आकस्मिकरित्या ई अहमद या विद्यमान सदस्यांचं निधन झालेलं होतं आणि त्याच्यामुळे परंपरा पाळायची की बजेट संदर्भातला एक अपवाद या नियमाला करायचा याच्या संदर्भात आज सकाळपासून खलबतं सुरू होती। मात्र अखेर आज बजेट हे 11 वाजता सादर केलं जाईल या संदर्भात सरकारनं जो आहे तो निर्णय घेतल्याचं समजतं आहे। अर्थात जो अंतिम निर्णय आहे तो लोकसभा अध्यक्षांचाच असतो आणि त्याच हे जाहीर करतील। मात्र सरकारनं हा जो निर्णय घेतला आहे त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत ती लक्षात घ्यायला पाहिजेत। एकतर बजेट संदर्भात अत्यंत मोठी गोपनीयता जी आहे ती सरकारला पाळावी लागते। ज्या दिवशी बजेट सादर होत असतं त्याच दिवशी मध्यरात्री 2 वाजता बजेट जे आहे ते पूर्णपणे प्रिंट होत असतं आणि त्याच्यानंतर अवघ्या काही तासामध्ये ते सभागृहाच्या पटलावरती मांडलेलं जातं। साहजिक आहे की बजेटचा कुठलाही निर्णय जो आहे तो करोडो लोकांना प्रभावित करणारा असतो। अनेक फायदे तोटे त्याच्यामध्ये उलाढाली असतात आणि त्याच्यामुळं आयबी लेवलची सिक्युरिटी जी आहे ती संपूर्णपणे नॉर्थ ब्लॉकला असते आणि अशा पद्धतीमध्ये केवळ परंपरा म्हणून या गोष्टीला अपवाद करणं हे बरोबर नाहीये असा निर्णय कदाचित सरकारनं घेतलेला असू शकतो आणि त्यामुळे हा जो सगळा संभ्रम होता तो दूर झालेला आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।